आमची माणसं अशी स्वतःच्या हाताने मृत्यूच्या दारावर सोडून द्यायची नाही माझे, नाही. आमच्याने हे होणार नाही. राज, आमच्या पदरात आई तुळजाभवानी पुण्य घालतीये, ते काढून घेऊ नका. शिवा, अरे कोणतं पुण्य मिळवण्याच्या गोष्टी करतोस? त्या जौहरच्या गोटात गेल्यावर त्याला जरा जरी शंका आली तर तिथे काय होईल याची तुला कल्पना नाही. माझा जीव जाईल नव. आमच्या राजाच्या जीवामोर या आमच्या जीवाचं कौतिक काय हे आम्हाला नाही पटत. राज, राज, आमची विनंती आहे, नाही म्हणू नका. राज, शिवा, शिवा, अरे मरण इतकं सोपं केव्हापासून झालं? जेव्हापासून आमच्या राजानं स्वराज्यासाठी जगायला शिकवलं. तर राजा, या स्वराज्या पायी मरण आलं तर 73 या माझ्या जगण्याचं सोनं होईल. ही संधी माझ्याकडून हिरावून घेऊ नका. राज, माझी स्वराज्याचा डाव आम्ही मांडला तो रयतेच्या हितासाठी. हा डाव जिंकायचा म्हणून आपलेच मोहरे असे उधळण्याचा आम्हाला काय अधिकार आहे सांगा? माफी द्या राज, पण या स्वराज्यासाठी मिळालेली मरण्याची संधी पण तुम्ही या शिलेदाराकडून काढून घेऊ शकत नाही. राज, आयुष्यभरीच मोठा पराक्रम करायला मिळतो या, नाही म्हणू नका. राज, शिवा, राज, तुमच्या डोळ्यात पाणी, ते बी माझ्यासारख्या साध्या शिपायासाठी. आपल्या फौजातल्या एका शिपायासाठी डोळ्यात पाणी आणणारा हे पहिलाच राजा असेल. असला राजा मिळाया बी भाग्य लागतंय. अजून काय पाहिजे आयुष्यात? नाही नाही राज, सिद्धीच्या गोट्यात जाणारी आमची वाट तुमच्या डोळ्यातल्या पाण्याने अशी जिकिरीची करू नका. आमच्या राजाचं पराक्रमी रूप डोळ्यात साठवून आम्हासनी निरोप द्या. राज, नाही शिवा, काही झालं तरी आम्ही तुला ही अशी मरणाला मिठी मारायची परवानगी नाही देऊ शकत. स्वराज्याची शपथ आहे तुम्हासनी राजा. ही तुमची घातलेली कापड आता स्वराज्याची कामगिरी बजावल्याशिवाय उतरवायचा नाही हो शिवा. राज, फक्त शबूत टाका. स्वराज्याला आणि तुम्हासनी जरा बी कमीपणा येऊ देणार नाही. राज, फक्त सबूत टाका. जगदंब जगदंब जगदंब. ठीक आहे, पण शिवा, सिद्धी मोठा मुत्सद्दी आहे. तो 1000 सवाल विचारेल, तलवारीच्या धाकावर बोलायला भाग पाडेल. राज, तुम्ही निर्धास्त राहा. त्या सिद्धीचा बाब आला तरी बी सिद्धीला तुमचा पत्ता नाही सांगणार. मग जीव गेला तरी 72. शिवा, अरे मरणाच्या गोष्टी कशाला? बाकी कशाला नाही तरी भोसले घराण्याचं हे आभूष आहे. ही कवड्याची माळ बघून सिद्धी नक्कीच फसेल. या कवड्याच्या माळेला जपा. आई भवानी तुम्हाला यश देव. जी राज. शिवा, पांढर पाण्याजवळ तुम्ही आम्हाला येऊन मिळायचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला गनिमाला मारायचं आहे आणि स्वतःला राखायचं आहे. जय भवानी, जय भवानी. गडावरून निघायची तयारी सुरू झाली होती. गंगाधर पंतांनी आपलं काम चोख केलं होतं. शिवाजीराजा शरण येणार या बातमीनं सिद्धीचा वेढा बेफिकीर बनला होता. वाटड्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. पन्हाळ्यावर 2 पालख्या निघण्यासाठी सज्ज होत्या. रात्रीचा अंधार वर चढत होता. वारा घोंगावत होता. लवकरच वादळासह पाऊस कोसळण्याची चिन्ह दिसत होती. भवानी मातेचं दर्शन घेऊन महाराज निघाले. सगळ्यांची छाताडं धडधडत होती. शिवकाशीच्या पालखीनंही आपला तळ सोडला आणि सिद्धीच्या गोटात हुजूर, बड़ी अच्छी खबर है. वह सिवा अपने घेरे से भागने की कोशिश कर रहा था, लेकिन हमारे सिपाही ने उसे पकड़ लिया है. उसे बंदी बनाकर हमारे सिपाही लेकर आ रहे हैं. हुजूर, बहुत खूब. पेश करो सिवा को हमारे सामने. क्यों सिवा, एक तरफ अपने पंडित से हमें कहलवाते हो कि तुम हमारे माताहत बनना चाहते हो और दूसरी तरफ भाग निकलते हो. तुम्हारी एक कोशिश भी नाकाम रही. इसका हमें अफसोस है. एक प्रयत्न फसला म्हणून शिवाजीराजा थांबत नाही. राजा, कौन सा राजा?
ये तुम्हारा पहाड़ों का मुल्क, इस पत्थर के मुल्क पर राज कर तुम अपने आप को राजा मानते हो। सह्याद्रीच्या मुलकाची महती तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या उभ्याला काय करणार? त्यासाठी या मराठी मातीत जन्म घ्यावा लागतो. तुझी तेवढी पण लायकी नाही जोहर. या सह्याद्रीचा मुलूक परम पवित्र आहे. तो बाळगणं तुला येरागपणाचं काम नाही. नादानी करशील तर मारला जाशील. इतना गुरूर, इतना गुस्सा, तौबा तौबा. चलो शिवा, बताओ कहां भाग रहे थे और इस गुस्ताखी का नतीजा क्या होगा ये नहीं सोचा? नतीजाची फिकीर ती तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी करायची, स्वराज्यात वावरणाऱ्या वाघांनी नाही. स्वराज मरने के बाद क्या करोगे इस स्वराज का? बोलो शिवाजी राजे. जोहर, हे स्वराज्य म्हणजे कुण्या एकट्याचं नाही, गोरगरिबांचं, रयतेचं, देवाधर्माचं राज्य आहे हे. आणि या स्वराज्याचा राजा असा तुझ्यासारख्या लांडग्याच्या हाती लागायचा नाही. हाथ में तो तुम मेरे आ चुके हो शिवा. हुजूर, हुजूर, दगा हुआ. वो शिवा हमें मिलने का बहाना बनाकर किले से भाग गया. हमारे नजरबाजों ने उसे विशालगढ़ की ओर भागते देखा है. शिवा भाग गया? फाजल, तुम्हारे नजरबाजों से कह दो काम के वक्त मशाना किया करे. शिवा भाग गया तो ये कौन खड़ा है? शिवा नहीं है, यह कोई और है. कोई हमशक्ल भी हो सकता है. शिवा कुछ भी कर सकता है. ये शिवा नहीं, कौन है ये? फाजल खां, पूछो इससे. सच बताओ काफिर, कौन हो तुम? शिवाजी. सच बताओ बेवकूफ, हमारा वक्त जाया मत करो. सच बताओ कौन हो तुम, वरना तुम्हें मौत के घाट उतारने में इस शमशेर को ज्यादा वक्त नहीं लगेगा. मातीसाठी मरणारे आहोत. मरण पाठीवर बांधून फिरतो आम्ही. आम्हाला मरणाची भीती नाही, मरण आम्हाला घाबरतं. हे फाजल, ये फिजूल की बातें. शिवा कहाँ है? कौन हो तुम? मी शिवाजीच हाय, पण शिवाजी राजा नाही. म्या नेबापूरचा शिवा नावी. इतना बड़ा धोखा. तो वो शिवा कहाँ है? कहाँ है शिवा? राज, तुमच्यासारख्या माकडाच्या हातात उभ्या जन्मात घावायचं नाही. सिद्धी, राजपणाहून कवाच निसटलं. राज म्हणजे सह्याद्रीचा भनानवार आहे. तुझ्यासारख्याची दशा केल्याशिवाय राहणार नाही ते. तुझी लत्तर वेशीवर टांगणार म्हणजे टांगणारच. जबान संभाल कर बात कर, नहीं तो अंजाम बहुत बुरा होगा. अंजाम? अरे अंजामाची भीती कुणाला घालतो? ती जर असती तर ही शिवाजी राजाची कापडं आणि ही आई तुळजाभवानीची माळ ह्या शिवाने घातलीच नसती. आणि मराठ्यांच्या वाटेला गेल्यावर अंजाम काय होतो ते तुझ्या बापाला जाऊन विचार फाजल. आणि तुझ्यात बी हिंमत असेल तर एकदा करच मला मोकळा आणि ये माझ्या समोर. मग धावतो तुला आणि तुझ्या सिद्ध्याला मराठ्यांची अवलाद काय असते ते. जय भवानी, जय शिवाजी. मसूद, तेरे हाथों से वो बेनजीर नगीना निकल गया है. तुरंत जाकर उसका पीछा करो, उसे पकड़कर मेरे सामने पेश करो. मुझे किसी भी हालत में वो शिवा चाहिए. चलो, भागो यहाँ से. राज, तुम्हासनी दिलेलं वचन म्या राखलं. हे तुमची कापड, भोसले घराण्याचं हे कवड्याच्या माळेचं लेणं, याला कुठे बी कमीपणा नाही येऊ दिला म्या. राज, आत्ता पतूर तुम्ही सुरक्षित अंतरावर पोचला असाल याची खात्री आहे मला. राज, ह्यो शिवा
पुण्यांदा जन्म घेईल या सौराज्याच्या शिवाजी राजाच्या चाकरीत रुजू होण्यासाठी. सौराज्यावर हे असले सिद्धी किती बी येऊ द्या राज. ह्यो शिवा हरे केलेला इथड्या छाताडानं त्यांना सामोरा जाईल. हजार येळेला या छातीवर गनिमांचा वार झेलल, पर गनिमाला पाठ डावणार नाही राज. सौराज्यापायी मरण्यासारखं सुख नाही. एक शिवाजी राज जगवण्यासाठी माझ्यासारखं हजार शिवनावी या सौराज्याच्या मातीत जन्माला येते. सौराज्यापायी बलिदान देण्यातच आमच्या या जीवाचा सोहळा आहे राज. पण राज, या तुमच्या सेवकाला तुमचा अखेरचा शब्द नाही पाळता आला. राज, पांढर पाण्यावरली आपली भेट अर्धवटच राहिली. माफी द्यावं राज, माफी द्यावं. आमच्यावर राग धरू नका राज. पुन्हा जन्माला येईल तेव्हा तुमच्या पायाची चाकरी करायला रुजू होईन राज. तवर घ्या राज ह्या शिवाचा तुम्हाला, सौराज्याला अन आऊ साहेबांना अखेरचा मुजरा राज. अखेरचा शिवा काशीदांच्या बलिदानामुळे महाराजांना विशाळगडाच्या रोखाने पुढे सरकण्यासाठी वेळ मिळाला. मात्र सिद्धी मसाऊद कडून पाठलाग हा झालाच आणि घोडखिंडीमध्ये स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुती द्यावीच लागली. घोडखिंड पावनखिंड झाली. स्वराज्याचा पंचप्राण काळ सर्पाच्या विळख्यातून बचावला गेला. अशाच अनेक अज्ञात वीरांच्या तुच्छ समर्पणातून स्वराज्याचा हा वटवृक्ष उभा राहिला आणि जिजाऊ साहेबांच्या वृत्ताचं रायगडावर उद्यापन झालं. भंगलेली सिंहासने पुन्हा सांधली गेली. सह्याद्रीचा आनंद अनावर झाला. संत सज्जन गाई वासर घरदार सारे सारे सुखावले. शिवबा छत्रपती झाले. आपले राजे छत्रपती झाले. हजारो कंठातून निघालेला स्वातंत्र्याचा जयघोष आसमंताला पोहोचला. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. अभिनय मित्र मंडळ ट्रस्ट, छत्रपती शिवाजीनगर गावठाण. अध्यक्ष रोहित भोळे. उत्सव समिती साहिल चौधरी.